माझ्या या YouTube चॅनलवर माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत आहे। तर आज आपण पंडिता रमाबाई विषयी माहिती बघणार आहोत। पण तुम्ही पंडिता रमाबाई विषयी माहिती बघण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि हो बेल आयकॉन ही नक्की दाबा आणि कमेंटही करा। चला तर बघूया आपण पंडिता रमाबाई विषयी माहिती। पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 ला गंगामुळे कर्नाटक येथे झाला। पंडिता रमाबाई यांचा जन्म कधी झाला? 23 एप्रिल 1858 गंगामुळे कर्नाटक येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव होते अनंत शास्त्री डोंगरे। त्यांच्या वडिलांचे नाव काय होते? अनंत शास्त्री डोंगरे। तर त्यांच्या पतीचे नाव होते बिपिन बिहारी दास। ते कोलकात्याला एक वकील होते। 29 सप्टेंबर 1883 ला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला। पंडिता रमाबाई यांनी 29 सप्टेंबर 1883 ला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला। पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कधी केला? तर 29 सप्टेंबर 1883 ला। पंडिता रमाबाई यांनी महिलांच्या साठी अनेक संस्था स्थापन केल्या। त्या कोणकोणत्या संस्था आहेत त्याबद्दल आपण बघणार आहोत। तर आहे आर्य महिला समाज, रमाबाई असोसिएशन, शारदा सदन, मुक्ती सदन या संस्था रमाबाई यांनी महिलांसाठी स्थापन केल्या। आणि रमाबाई यांनी लिहिलेले साहित्य कोणते? तर बघा, धर्मनीती, हायकास्ट हिंदू वुमन, बायबलचे मराठी भाषांतर, इंग्लंडचा प्रवास, युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती, नवा करार, अ टेस्टी मनी, हे सर्व साहित्य रमाबाई यांनी लिहिलेले आहे। रमाबाई यांना पंडिता ही पदवी कोणी दिली? तर रमाबाई जेव्हा कोलकात्यास मुक्कामी होत्या तेथे त्यांनी त्यांच्या पांडित्याने विद्वानांना प्रभावित केले। तेव्हा तेथील लोकांनी त्यांना सरस्वती आणि पंडिता या पदव्या दिल्या। तसेच केसरी हिंद ही पदवी सुद्धा त्यांना दिलेली आहे। तर ही पदवी त्यांना ब्रिटिश सरकार यांनी दिलेली आहे। आणि पंडिता रमाबाई यांचे निधन 5 एप्रिल 1922 ला झाले।